नमस्कार. मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत. काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर डॉक्टर नागेश टेकाळे सर यांचा एक लेख वाचनात आला. गच्चीवरील किंवा बाल्कनीतील बागेसंबंधीचा हा लेख मनाला एकदम भावला. असं वाटलं की यावर छानसा व्हिडिओ होऊ शकतो. त्यांची रीतसर परवानगी घेतली आणि व्हिडिओच्या कामाला लागले. चला तर आज गच्चीवर किंवा बाल्कनीत किचन गार्डन कशी करायची ते पाहूया. सदनी केस असणारी बाल्कनी अनेक वेळा दिवाणखान्यास जोडून असते. 2 किंवा 3 बाल्कनी असणाऱ्या वास्तूमध्ये किचनला जोडून एक लहान बाल्कनी असेल तर गृहलक्ष्मीच्या आनंदास सीमाच नसते. पण तिचा सुयोग्य वापर कसा करायचा याबद्दल ती कायम द्विधा मनस्थितीत असते. अशा वेळी या जागेचा थोडा कलात्मक वापर केला तर तिथे 4-5 कुंड्यांची लहानशी परसबाग सहज तयार होऊ शकते. या बागेतील ताजे मसाले बल्लवाचार्यांच्या रूपात स्वयंपाकघरातून तुमच्या ताटात कधी येतील हे तुम्हास कळणार सुद्धा नाही. किचनला जोडून असलेल्या बाल्कनीमध्ये फार दाटी आणि अडचण न करता 4-5 कुंड्या गुण्यागोविंदाने राहून गृहलक्ष्मी आणि तिचे स्वयंपाकघर यांची मनोभावे सेवा करू शकतात आणि तेही चविष्ट स्वादाचे जेवण देऊनच. जेवणाची चव वाढवणारे हे वनस्पतीरूपी बल्लवाचार्य आहेत पुदिना, कढीपत्ता, आळू, पान ओवा, हळद, गवती चहा आणि सोबत पाहुणे कलाकार कोथिंबीर, मिरची आणि लसूण सुद्धा. या परसबागेतील कुंड्या मात्र पसरट असाव्यात. पुदिना, कढीपत्ता, आळू, पान ओवा, गवती चहा या बहुवर्षीय वनस्पती आहेत. कुंडीसाठी सेंद्रिय मातीचे मिश्रण रोपवाटिकेत मिळते. पुदिना हा रांगता असल्यामुळे शाखा पद्धतीने सहज लावता येतो आणि त्याच्या दररोज 2 फांद्या काढल्या तरी पुन्हा जोमाने वाढू शकतो. गृहिणींसाठी आळू ही आपत्कालीन भाजी. आळू हा पसरट कुंडीत छान पसरतो, मात्र ती थोडी खोल असावी. आठवड्यातून एकदा त्याची 2-3 पाने जरूर काढावीत. कढीपत्त्याचे रोपवाटिकेत सहज मिळते. कढीपत्ता हा उभ्या कुंडीत लावावा. त्याची खालच्या बाजूची मोजकी पाने काढल्यास त्यास छान फुटवा येतो. पान ओवा हा पसरट कुंडीत छान पसरतो. त्याच्या मांसल पानांचा वापर एखाद्या पदार्थात केला तर अपचनाचे विकार सहज दूर होऊन जिभेस छान चव येते. गवती चहा सुद्धा उभ्या कुंडीत चांगला येतो. एखादी स्लिप लावली तरी लवकरच कुंडी भरून जाते. पावसाळ्यात जराशा सर्दी खोकल्यासाठी घरगुती औषध म्हणून गवती चहा, आलं टाकून केलेल्या चहाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. हळद उभ्या कुंडीत छान दिसते. तिच्या पानांचा वापर पदार्थाची गुंडाळी करून त्यांना वाफवण्यासाठी करतात. यामुळे आहारमूल्य तर वाढतेच, पण त्याचबरोबर पदार्थात हळदीचे औषधी गुणधर्म सुद्धा उतरतात. हळदीचे कंदासह रोप भाजी बाजारात सुद्धा सहज उपलब्ध असते. लसूण, कोथिंबीर आणि मिरची ही पाहुणे मंडळी आहेत. लसणाचा एक जुना कांदा त्याच्या पाकळ्या सुट्या करून पसरट कुंडीत लावला असता 1 महिन्यात लसणाची छान रोपे येतात. कोथिंबिरीचे सुद्धा असेच आहे. मूठभर धने चांगले रगडून पसरट कुंडीत टाकले असता 3 आठवड्यात कुंडी भरून जाते.
मिरचीचे रोप रोपवाटिकेत मिळते. त्यास उभ्या कुंडीत वाळवून वर्षभर ताज्या मिरच्यांचा आनंद उपभोगता येतो. बाल्कनीमधील या छोट्याशा परसबागेमुळे घरातील टाकाऊ पाण्याचे योग्य नियोजन होते. स्वयंपाकासाठी वापरलेले अथवा ग्लासमधील उरलेले पाणी टाकून न देता स्वयंपाकघरात आणून या कुंड्यांना घालावे. पुदिना आणि अळू यांना सतत ओलावा लागतो. पूर्वी हे परसदारी सुखाने नांदत होते, पण आता परसदार ही संकल्पनाच मोडीत निघाल्यामुळे त्यांची रवानगी कुंडीमध्ये झाली आहे. मुलांना पाणीपुरी, भेळ हवी असल्यास बाल्कनीमधील ताजा स्वच्छ पुदिना आणि मिरची तुमच्यासाठी लगेच धावून येतात. अशा परसबागेच्या माध्यमातून घरातील मुलांना प्रात्यक्षिकासह पर्यावरण व आहार मूल्यांचे शिक्षण तर देता येतेच, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये घरी केलेल्या पदार्थाबद्दल आकर्षण आणि गोडी वाढून कुटुंबावरील जंक फूडचे ओझे कमी होण्यास मदत होते. बाल्कनीतल्या परसबागेमुळे कुटुंबाचे आर्थिक गणित थोडे सोपे तर होतेच, पण त्याचबरोबर देवाणघेवाण माध्यमातून सध्या हरवत असलेला शेजारधर्म टिकवून तो वृद्धिंगत करता येतो आणि सोबत जेवणाच्या टेबलावर स्वच्छ निरोगी पदार्थाचा आस्वादही घेता येतो. एकत्रित जेवण घेण्याचा कौटुंबिक आनंद हा टीव्हीवरील विविध मालिका सातत्याने एकामागे एक बघण्यापेक्षा नक्कीच वेगळा असू शकतो. हे वेगळे सांगण्याची काय गरज? धन्यवाद.